महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महिलांच्या डब्यातील वादातून धक्कादायक कृत्य, 18 वर्षीय तरुणीला धावत्या पनवेल लोकलमधून ढकलले। नवी मुंबईतील पनवेल परिसरात एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे। पनवेल ते खांदेश्वर स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधील महिलांच्या डब्यात चढलेल्या एका 50 वर्षीय व्यक्तीने महिलांनी हटकताच 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला लोकलमधून खाली ढकलल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती महिलांच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करत होती। त्याच महिलांनी विरोध करत डब्यातून खाली उतरण्याची सूचना केली आणि याच वादातून संतप्त झालेल्या आरोपीने अचानक तरुणीला धावत्या लोकलमधून ढकलून दिले। ही घटना पाहून प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली। गंभीर जखमी अवस्थेत तरुणीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। सुदैवाने तिचा जीव वाचला असल्याची प्राथमिक माहिती आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत रेल्वे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपीला अटक केली आहे। आरोपी विरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून महिलांच्या डब्यातील सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी प्रवासी आणि महिला संघटनांकडून होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सीताराम कळंबे, पनवेल।